नमस्कार, मी रामेश्वर जामगे. आज मुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीची सभा आहे. आमच्या सभेसाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी येत आहेत. ते नेमके भूमिका काय मांडतील, अविनाश भोसीकर यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी नेमकी रणनीती काय आखली हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित आहेत. त्यासोबत नागरिकांचा उत्साह पाहता वंचित बहुजन आघाडीची निवडून आली पाहिजे या पद्धतीचं मत त्यांचं आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांचे भूमिका काय. काका, तुमचं नाव काय? कुठून आलात? उत्तर तालुक्यात. तुम्हाला काय वाटतं, अविनाश भोसीकर निवडून येतील का? 100% निवडून येईल. नेमका अविनाश भोसीकर निवडून येण्यासाठी कोणती भूमिका घेतली होती? त्यांनी संपूर्ण भूमिका घेतलेली आहे की त्याच्या मागे निवडून यायचं कारण तर हे मोठे ते स्वतः आरोग्यात आहेत, पण त्यांच्या मागे एवढे मोठे बाबासाहेबांच्या घरानं ते बाळासाहेब आंबेडकर तथा आपले प्रकाश आंबेडकर हे त्याच्या पाठीमागे आहेत. आणि हे पाठीमागे असल्याच्या नंतर पूर्ण एससी कॅन्डिडेट असेल, ओबीसी कॅन्डिडेट असेल आणि त्यातल्या त्यात मराठा समाज म्हणजे रयतेचा मराठा आणि मुस्लिम समाजात हे टोटल मुस्लिम समाज मागे आहेत. आणि हे 100% निवडून येतील आम्हाला गॅरंटी आहे. कारण का त्यांच्या कामाची खात्री हे देणारा म्हटलं एकच माणूस आहे, प्रकाश आंबेडकर. आणि ते माणूस देणार आहे की त्याची खात्री करूनच माणूस निवडून थांबणार आहे. आणि आता जे दुसरे जे नेते आहेत ते परंपरा चाललेले किंवा त्याची डेट संपलेला नेता समोर आलेला आहे, म्हणून ते नेता येणार नाही. आणि आरोग्य जे आहेत आता हे भोसीकर साहेब 100% निवडून आहेत आणि सिटीवर हे मैदान करणारच आहेत. बिना प्रचार करण्याचे सिटी प्रत्येक घरोघर पहिले पोहोचलेली आहे आणि इथून पोहोचणारे आहे. त्याची काही हरकतच करत. सिटी या लोकसभेमध्ये सिटी जोरात वाजणार सिटी 100% वाजणार म्हणजे वाजणार. मागच्या वेळेसचा विचार आहे, जवळपास 1998-99 मला ते इसवी सन आठवत नाही, तर त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर स्वतः नांदेडमधून उभे टाकले होते. त्यावेळेस त्यांचा पराभव झाला होता. तर यावेळेस त्यांच्याच नेतृत्वात उभे असलेले भोसीकर निवडून कसे येतील, नेमकं त्यांनी कोणती रणनीती आखली? हे 100% ते ह्याच्या वेळेस निवडून येतात, पण हे ते वेळेस निवडून येते ते मशीन मध्ये जे घोटाळा झालाय त्याच्यामुळे निवडून आले नाहीत. हे जनता 100% त्याच्या पाठीमागे आहेत. मुस्लिम समाज हे टोटल समाज जेवढा आहे, मराठा समाज हे रयतेचा मराठा आहे, जेणेकरून रयतेच्या मराठा येणार आहे. आणि ओबीसी तर 100% येणार आहे. आणि मुस्लिम एमआयएम समजे त्याच्या पाठीमागे असल्यामुळे आता यावेळेस 100% भोसीकर येणार आहे. काय नाव माझं राजेशिला ज्ञानोबा खंडेले. कुठून आला तुम्ही? नेमकं तुम्ही या ठिकाणी कशासाठी आला? आम्ही बाळासाहेबांच्या सभेसाठी आलेलो आहोत. तुम्हाला काय वाटतं, अविनाश भोसीकर निवडून येतील का? नक्कीच येते, अविनाश भोसीकरच येणार. तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी विविध ठिकाणी आपले उमेदवार उभे केले, त्यामध्ये किती उमेदवार निवडून येतील? सर्वच येतील, सर्वच आघाडी येईल, एकही येणार नाही असं नाही. मागच्या सरकारबाबत तुम्हाला काय वाटतं? मागची सरकार पडलीच पाहिजे, तरच काहीतरी देशाचं होईल, संविधान वाचेल. सर्व जनतेने याचा विचार करावा, सर्वांनी वंचित आघाडीलाच बहुमताने विजय करावं असं वाटतं मला. तुम्हाला नेमकं वंचित बहुजन आघाडीकडून अपेक्षा काय आहे? काय नागरिकांना सेवा द्यावं वाटतं? वंचित आघाडीकडून आम्ही सर्वच काही सेवा भेटतो. कोणालाच जातीवाद होणार नाही, कोणालाच कमी पडणार नाही, कोणती सुविधा एकालाच भेटणार नाही, सगळ्या जनतेची भेटणार. असं नाही का वंचितचे कुटाच्या एकच आमचं वंचित यायलाच पाहिजे. आपल्या अजून आहेत. तुमचं नाव काय? भगवान लागले. कुठून आला तुम्ही? नांदेडचाच आहे. नांदेडचा. बाळासाहेब आंबेडकर यांची सभा आहे. बाळासाहेब आंबेडकर नेमकी कोणती भूमिका मांडतील? सामाजिक कार्याची भूमिका. अविनाश भोसीकर यांना निवडून आणण्यासाठी नेमका कोणता फॉर्म्युला तयार करतील? सर्व बहुजनाच्या लोकांनी सर्व एकत्र होऊन अविनाश भोसीकर निवडून देतील. ही अविनाश भोसीकर जर निवडून आले तर त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? आता जे खासदाराकडून ज्या अपेक्षा आता होत्या ना त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा असते. आता जो खासदार नांदेडचा आहे तो खासदार कसा आहे? चांगला आहे ना, खासदार चांगला आहे. आता काम केले, काय काम करतील, त्याला काय काम करायचं, सरकार त्याच आहे ना, काय काम करतील त्यांनी. विकास कामं काय झालेत का नांदेड? आता नांदेडमध्ये काही विकास कामं त्याच्या अगोदरच कामं झालेले.
म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून कसे चांगले ते पण चांगले आहेत. काय केलं ते तुम्हाला काय वाटतं जनतेपेक्षा तुम्हाला काय वाटतं? 5 वर्ष 10 वर्ष झाले ना दुसऱ्याला चांगलं म्हणजे सत्ता बदल झाला पाहिजे. दर 5 वर्ष सत्ता बदल झाला पाहिजे. वंचित समूहाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आता नुकतीच बाळासाहेब आंबेडकर यांच्या ठिकाणी सभा संपन्न झाली आणि या सभेमध्ये त्यांनी विरोधकांवर मोठ्या प्रमाणात टीका केल्यात. नरेंद्र मोदी यांना मौत का सौदागर या पद्धतीचा उल्लेख केला. त्यानंतर राहुल गांधी यांचा जो टीव्ही आहे ते भाजपचा एजंट आहे या पद्धतीच्या अनेक त्यांनी भाजप विरोधात आणि काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधलाय. आपल्या सोबत कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. दादा, तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब आंबेडकर यांची आता सभा संपन्न झाली तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेतून तुम्ही काय घेऊन जाताय आणि वंचितचा उमेदवार निवडून येईल का? वंचित येणार मी दाखता गेले माझी पोलीस मध्ये लावून जाते मार आहे आतापर्यंत आपली वंचितच येणार. तर अजून आपल्यासोबत बांधव आहेत. दादा, तुम्हाला काय वाटतं वंचित निवडून येईल का? बाळासाहेब आंबेडकर यांच्या या नांदेडच्या सभेचा मतदारांवर कसा परिणाम होईल? परिवार एकदम चांगलं सदराचं वातावरण वंचित बहुजन आघाडीचं. मात्र काही हरामखोर लोक वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याच्या प्रयत्नामध्ये येते. त्याच्या नादी लागू नका. ते कुत्रे भोकत राहतील असंच भोकू द्या त्यांना. तुम्ही त्यांच्या नादी लागू नका. आपलं काम करा. सुट्टीला मतदान करा. तुम्ही बाळासाहेबाला तुम्ही आणखी ताकदीनं मतदान करा. तुम्ही कुत्रे असेच भोकत जातील. भोकू द्या त्यांना. काँग्रेस बी तेच आहे आणि बीजेपी तेच होतं. एकूण एकाच्या गळ्यामध्ये हात टाकलेले होते, एकूण एकाच्या हातामध्ये हात मिळवले होते बीजेपी आणि काँग्रेस वाले. तुम्हाला काय वाटतं नेमकं वंचितची सीट येईल का नांदेड लोकसभेमध्ये? नांदेड लोकसभेमध्ये 100% वंचितची सीट लागणार आहे. कारण नांदेड जिल्ह्याचा जो आदर्श घोटाळ्यामध्ये जे फसलेला अशोकराव चव्हाण आहे तो आदर्शाची त्याच्या मानेवर सुरी दिल्यामुळे तो आज बीजेपी मध्ये दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व तमाम बांधवांनी अशी घोषित केलं आहे की याशिवाय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. ही खुणा जीवामध्ये बांधून सर्वांनी एकजुटीने बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे राहण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर मराठा आरक्षण जे होतं त्या मराठा आरक्षणामध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि मराठ्यांच्या बाजूने उभे राहिल्यामुळे मराठा समाज देखील बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं आहे. आणि या देशामध्ये फुलेशाह आंबेडकर यांचं जर राज्य यायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय राहणार नाही ही या प्रत्येक जनतेने खुणगाठ बांधलेला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरं कुणाचंही काही चालणार नाही हे आम्ही ठामठामपणे सांगू शकतो. बाळासाहेब आंबेडकरांची सभा संपन्न झाली. या सभेचा नेमका मतदारांवर कसा परिणाम होईल? वंचित बहुजन आघाडीची सीट निवडून येईल का? खरी वाटलं ते मराठ्याचं राजकारण झालं. बाळासाहेब सगळे 18 पगड जातीला घेऊन केले. एका मराठ्याला नाही, एका एसीला नाही. मोदी हटाओ संविधान बचाओ, मोदी हटाओ संविधान बचाओ. या ठिकाणी मोदी हटाओ संविधान बचावचा नारा देण्यात आला. अजून आपल्यासोबत मतदार आहेत. दादा, तुम्हाला काय वाटतं नेमकं काय वाटतं वंचित बहुजन आघाडीची सीट यावर्षी येईल का? मुश्कर यांना गुलाल लागेल का? बिलकुल लागेल. वंचित बहुजन आघाडीची नांदेड जिल्ह्यातून 100% विन होणार. काँग्रेसचा वाद समजला जाणारा काँग्रेसचा प्रभाव असणार अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलाय. प्रताप पाटलाचं अस्तित्व आधी नांदेडमध्ये आहे. त्यासोबत अमित शहा सभा घेऊन गेल्या. उद्या नरेंद्र मोदी येणार आहेत. या सगळ्याचा परिणाम वंचितच्या मतदारांवर होईल का? बिलकुल काही होणार नाही. काँग्रेसचा उमेदवार हा मॅनेज उमेदवार आहे. इथे थेट वंचित आणि बीजेपीची लढत आहे आणि 100% वंचितची विन होणार आहे. ही काळ्या दगडावरची रेस आहे. याला कधी रोखू शकतो. काँग्रेस आणि भाजपच्या मॅनेज मध्ये वंचित निघून जाईल. बिलकुल निघून जाईल. 100% निघून जाईल. कारण ही परंपरागत चालत आलेली ही संपणार आहे. इथे लोकशाहीचा विजय होणार आहे आणि वंचितचा 100% विजय होणार आहे. लोकशाहीचा विजय आणि वंचितचा विजय होण्याची भूमिका आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं वंचित बहुजन आघाडी आता कशा पद्धतीत या लोकसभेला तोंड देईल? इथे रोजगार, आरोग्य या सगळ्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडी सर्वांना न्याय देणारे पक्ष आहे. गोरगरीब समाजाला न्याय देणारा आहे. बाळासाहेब
कुठल्याही समाजाला त्याला आमचं उमेदवार कोणी असो बाळासाहेब आंबेडकरांकडे बघायचं आणि बाकीची निशाणी या ठिकाणी मोदी हटाओ देश बचाओ, मोदी हटाओ संविधान बचाओ, मोदी हटावच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्ते स्फूर्त दिसत आहे. खरंच जर मोदीला अडवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी सक्षम आहे. काँग्रेस सर्व हे बी टीम आहे आपल्याला सिद्ध होत आहे. नवाज सिद्दीकी असेल, मिलिंद देवरा असेल, अशोकराव चव्हाण असेल, राधाकृष्ण विखे असेल, जे बी टीम म्हणणार आहे आज बीजेपी मध्ये गेलेले, काँग्रेसचे आज उद्या राहिलेले सर्व हे ए टीम मध्ये सामील होणार आहेत. निवडणुकीमध्ये आता काँग्रेसचे उमेदवार जे आहेत त्यांना तर बी ए टीम मध्ये जाणार आहेत आणि जिथले तर बी ए टीम मध्ये जाणार आहे. हे समजून जनतेने सर्व वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना मतदान द्यावे ही सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामान्य कार्यकर्त्याच्या वतीने आवाहन करतो. ना आपल्या नांदेडमध्ये बघायला गेलं तर पाठीमागे 2 दिवसाखाली अमित शहाची सभा झाली. त्यानंतर उद्या नरेंद्र मोदीची आहे. त्यानंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये गेला. अशोक चव्हाणचे कार्यकर्ते आणि प्रतापराव पाटील यांचे कार्यकर्ते या दोघांमध्ये मिळून भाजपचा विषय होईल. तर या काँग्रेस आणि भाजपच्या वादामध्ये वंचित बहुजन नाही. दोन्ही फक्त साठे लोटे चाललेले आहे. फक्त दोन्हीकडून कसं निवडून यायचं हे चाललेलं आहे. जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडी हीच एकमेव पर्याय आहे. दोन्हीकडून साठे लोटे दोन्हीकडून तासून ठेवायचं, इकडून बसा किंवा इकडून बसा, हे जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत वंचिताचं सरकार निवडून येणार नाही आणि वंचिताचे राज्य येणार नाही हे मी आवाहन करतो. नक्कीच यावेळी आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येईल या पद्धतीची भूमिका आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं वंचित बहुजन आघाडी यावर्षी गुलाल लागेल का? 100% लागणार. कारण जे बीजेपीचे उमेदवार आहेत आणि जे दुसरे जे उमेदवार आहेत ते काँग्रेसचे उमेदवार आहेत, वसंत चव्हाण, आणि बीजेपीचे जे उमेदवार आहेत प्रताप पाटील चिखलीकर, हे दोघं जण नात्याखात्यातले असल्यामुळे इथला जे वंचित बहुजन समाज आहे त्यांना ओळखू नये. कारण हे सत्तेचे लालची जे लोक आहेत ते काँग्रेसमध्ये चयन होत आहेत, त्यांची जे बीजेपीची बी टीम असल्यामुळे यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा 100% निकाल लागणार आहे. 5 वर्षामध्ये 1825 दिवस असतात. आमदार आणि खासदार एकाही गावामध्ये एकाही भेट घेत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आमच्या जिल्ह्याची. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी एकमेव पर्याय आमच्या पुढे उभा आहे आणि वंचित आघाडी निश्चितपणे निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे. आताच बाळासाहेब आंबेडकरांची सभा झाली. त्या सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि त्यांनी वेगवेगळे भाजपचे जे काही अजेंडे होते ते सगळे उघड पाडले. त्यांनी जो निशाणा साधलाय की नरेंद्र मोदी हे संघाच्या विरोधातच जातात. तर तुम्हाला काय वाटतं याचा परिणाम मतदारांवर कसा होईल आणि मतदार वंचित बहुजन आघाडीकडे कसे वळले जातील? जवळपास भारताला स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्ष झाले. 75 वर्षाच्या काळामध्ये बीजेपी आणि काँग्रेस हे दोन एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि या ठिकाणचा मराठा समाज काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत बीजेपी ही जातीवादी आहे असं लोकांना दर्शवून त्यांनी 50 वर्ष आपली सत्ता भोगलेली आहे. आणि 50-75 वर्षाच्या नंतरला बाबासाहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे, बाबासाहेबांनी सर्व धर्म समभाव ही काही घटना निर्माण केलेली आहे, त्या घटनेचाच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय प्रकाश आंबेडकर हे या देशातल्या तमाम जाती धर्मातल्या लोकांना सत्तेमध्ये त्यांचा सहभाग व्हावा या उद्देशाने हे सर्व म्हणजे इलेक्शन मध्ये त्यांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालत आहेत. बीजेपी आणि काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत कधीही असं केलेलं नाही. आणि दुसरी एक महत्वाची बाब, मराठा समाजामध्ये 3 प्रकारचे मराठा आहेत. सत्ताधारी मराठा, शेतकरी मराठा आणि मजूरदार मराठा. ह्या 3 प्रकारच्या मराठ्यामध्ये सत्ताधारी मराठ्यांनी फक्त आणि फक्त सत्तेची आपली सत्ता बाजूला जाऊ नये या उद्देशाने त्यांनी दलित, कधी मुस्लिम, कधी मस्जिद, कधी मंदिर अशा प्रकारचे नाटकं करून हे सगळं जनतेला आता हे सगळं माहीत होऊन गेलेलं आहे. आणि तळागाळातल्या माणसाला आदरणीय प्रकाश आंबेडकर हे सर्वांना, सर्व जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं हा त्यांचा मूळ उद्देश आहे. त्यांच्या त्या उद्देशाला या महाराष्ट्रामधली, या देशामधली तमाम अल्पसंख्याक जाती जमातीतले लोक बाळासाहेबांच्या पाठीमागे 100% उभे आहेत. आणि बाळासाहेबांचा निश्चित या 2024 मध्ये
विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला 100% खात्री आहे. मागच्या लोकसभेचा विचार केला, यशपाल भिंगे वंचितचे उमेदवार होते, त्यांचा पराभव झाला, तर त्यातून कोणता आदर्श घेतला आणि कोणत्या नव्या रणनीत्या वंचितच्या माध्यमातून आखण्यात आल्या? जी माणसं लोकशाही ज्या माणसाला कळते, मी कोणाच्या धर्माविषयी कोणाच्या जातीविषयी बोलत नाही, परंतु बाबासाहेबांनी जी काही लोकशाही निर्माण केली त्या लोकशाहीमधून या तळागाळातला अल्पसंख्याक जाती जमातीतला माणूस गावच्या सरपंचापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत आणि चपराशापासून ते अधिकाऱ्यापर्यंत लोकशाहीमुळे आमचा इथल्या लोकांचा विकास झाला. आणि हा येणारं हे सरकार, आता सध्या असलेलं सरकार, मोदींनी तुम्हाला सांगतो शाळेपासून म्हणजे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत शाळा हे शिक्षण हे विकासाचं केंद्रबिंदू आहे, सत्ता हे विकासाचं केंद्रबिंदू आहे. आणि त्यांनी नेमकं झाड दिसायला लागलं पण मुळ्या छाटायचं काम केलेलं आहे. आणि हे सगळं आता हे जनतेला तुम्हाला सांगतो कळालेलं आहे. त्याच्यामुळे बीजेपी काही जरी केली आणि काही जरी म्हणली तरी तुम्हाला सांगतो जनतेमध्ये फरक पडलेला आहे. जनता आता कम्प्लीट आणि कम्प्लीट बाळासाहेबांच्या पाठीमागे राहणारी आहे. तुम्ही प्रामुख्याने लोकशाहीचा उल्लेख करताय, तर लोकशाही कुठेतरी संपत चालली असं वाटतं का तुम्हाला? बाबासाहेबांनी तुम्हाला सांगतो लोकांसाठी लोकशाही निर्माण केली, परंतु इथल्या 50 म्हणजे जवळपास 70-75 वर्षाच्या काळामध्ये इथल्या सत्ताधाऱ्यांनी घराणेशाही करून टाकली लोकशाहीची. आणि त्याही नंतरचा पलीकडचा काळ आता येणारा जर समजा पुन्हा बीजेपी सरकार तर लोकांची पायली भरली म्हणायला असं काही हरकत नाही. तर लोकांच्या म्हणण्याप्रमाणे बीजेपी सरकार जर गेलं तर बीजेपी वाल्याची पायली भरली असं म्हणायला काही हरकत नाही. मागचे जे उमेदवार होते, मागचे जे खासदार होते प्रताप पाटील चिखलीकर, तर त्यांनी नांदेडमध्ये काही विकास केला असं तुम्हाला दिसलं? नांदेडमध्येच नाही, महाराष्ट्रामधल्या टोटल जे सत्ताधारी आहेत, मग काँग्रेस असेल, शिवसेना असेल, बीजेपी असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांनी टोटल घराणेशाही केली. ते जे जर कोणी दिल्लीमध्ये असतील किंवा कोणी महाराष्ट्राच्या संसदेमध्ये असतील, त्यांनी कधी गोरगरिबाचा किंवा कोणा मजूरदाराचा, कुठल्या कारखानदाराचा कधी विषय काढला का? मी टेक्सकॉम मध्ये काम केलेलं आहे. राहुल गांधी 2014च्या इलेक्शन मध्ये राहुल गांधीचं आम्ही स्वतः याच मोंडाच्या मैदानावर स्टेटमेंट ऐकलेलं आहे की महाराष्ट्रामधले जेवढे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग वस्त्र उद्योग असतील, जे जे काही कारखाने असतील, त्या कारखान्याला आम्ही जर 2019 मध्ये निवडून आलो तर तुम्हाला पेन्शनची योजना खूप जाहीर करायला लागत. राहुल गांधी जाहीर करायला लागलेत, बीजेपी वाले त्यांचा म्हणजे अजिंठा जाहीर करायला लागलेत. पण दोन्ही पक्षाचे लोक भारतामध्ये कमीत कमी 75 लाख लोक आहेत, जे लोक तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंट अंडरटेकिंग महाराष्ट्र लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड, आज त्या लोकांची वय तुम्हाला सांगतो 70, 75, 65, 80, 85. परंतु या दोन्ही पक्षाच्या लोकांनी त्या रिटायर झालेल्या किंवा कारखान्यात बसलेल्या लोकांचं कधीही नाव घेतलेलं नाही. जवळपास 1 वर्षापासून तर आमच्या असं ऐकण्यात आहे की तुमचे हे मीडियावाले त्यांनी सुरुवातीला अशी बातमी सांगितली, फेब्रुवारीची गोष्ट आहे, त्यांनी बातमी अशी सांगितली की आता या म्हणजे लोकांच्या म्हणजे 95 पासून जी योजना चालू आहे, ज्या लोकांना वाढीव पेन्शन मिळणार आहे, असं त्या लोकांनी बरेच वेळा सांगितलं की बाबा आता या लोकांचा प्रश्न निकाली लागणार. लोकांनी तुम्हाला सांगतो एवढं झुलविलं. आणि आता येणारी 2024 लोकसभा 50 वर्ष म्हणजे जवळपास 10 वर्ष झाली त्या लढ्याला म्हातारी माणसं दिले गेले. बीजेपी वाला कधी म्हणत नाही किंवा काँग्रेसवाला कधी म्हणत नाही. आणि सगळेच हे लोक या म्हणजे एकंदरीत टॉप टू बॉटम यांच्या कार्याला यांनी कधीच तुम्हाला सांगतो जनतेविषयी कधीच विषय काढला नाही संसदेमध्ये, मग महाराष्ट्रातली असेल किंवा दिल्लीतली असेल. यापेक्षा तुम्हाला जनता यांच्या वागण्याला, यांच्या बोलण्याला, या सगळ्या गोष्टीला कटाळलेली आहे. आता तुम्ही अजेंडाचा विषय काढला, वेगवेगळ्या पक्षाचे अजेंडे सांगितले, नेमकं येणाऱ्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय आहे? वंचित बहुजनचा अजेंडा तुम्हाला सांगू का? 75 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस असेल किंवा बीजेपी असेल किंवा भाजप असेल किंवा सेना असेल, कुठल्या तरी मागासवर्गीय माणसाला प्रतिनिधित्व मिळालं का? हे पहिला अजेंडा घ्या तुम्ही लक्षात. आणि जर ते सत्तेत गेले तर याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथल्या तळागाळातल्या लोकांना कम्प्लीट तुम्हाला सांगतो बाळासाहेबांच्या पाठीमागे जर राहिले
तर त्याचा निश्चितच इथला ओबीसी असेल, इथला एसटी असेल, इथला जे जे काही अल्पसंख्याक साळी कोळी तेली तांबोळे या लोकांना फायदा होणार आहे. तर ह्या लोकांकडून आजपर्यंत फायदा झाला नाही. बाळासाहेबाला खूप लोक, आता आम्ही नेहमी ऐकतो बाळासाहेबाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो. अरे बाळासाहेबाला जागा द्या ना. बाळासाहेबांनी 12-12चा फॉर्म्युला केला होता. खरं तुम्हाला घटना वाचवायची असेल तर बाळासाहेबाला 12 जागा द्या ना. बाळासाहेब का आठवले आहे का? बाळासाहेब का जोगेंद्र कवाडे आहे का? बाळासाहेब आगळा वेगळा नेता आहे. पाण्यावर पातळ मुता लागले तुम्ही सत्ताधारी. त्याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला अजून? नक्की सत्ताधाऱ्यांविरोधात रोष आहे. सर्वसामान्य नागरिकांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे आणि जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल, लोकशाही टिकवायची असेल तर ती लोकशाही टिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पर्याय आहे असं या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मत आहे. तुम्ही मुंबईवरनं आले असं म्हणता, मुंबईवरनं येण्याचं नेमकं कारण काय? एवढं दूरचं अंतर पार पाडत या ठिकाणी कशासाठी आलं? आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या खास आजच्या जे साहेबांची मीटिंग होती, इथं जाहीर सभा होती, या सभेसाठी आलो होतो आम्ही. आणि साहेबांनी आम्हाला सर्वांना खूप काही सांगितलं, खूप जणांचं काही कार्यस्थान सांगितलं. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या सर्व बांधवांना जे 26 तारखेला वोटिंग आहे त्याला सर्व आपल्या भावांनी आणि बहिणींनी बहु संख्येने वोटिंग करा एवढंच सांगू इच्छितो. आणि अविनाश बोशीकर यांना बहुमताने विजय करा. तुम्ही मुंबईच्या म्हणतात, ही सभा जी होती नांदेड लोकसभेची होती. नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाश भोसीकर यांना निवडून आणण्यासाठी होती. मग तुमचा आणि नांदेड लोकसभेचा संबंध काय? नेमका कोणता दुवा आहे की तुम्ही या ठिकाणी आला? आम्ही नांदेडचे प्रॉपर आष्टीचे आहोत आम्ही. आणि इथं नांदेडला आमचं घर आहे, आम्ही ते शिकायला राहतो. आणि मुंबईला आम्ही डान्स करतो, तर तिथं डान्स क्लास आहे आमचा. तर मी तिथून इथं सभा आहे म्हणून तिथून इथं आलो. नक्कीच. नांदेड मधला मतदार बाळासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे त्याचे उमेदवार निवडून यावेत यासाठी मुंबईवरनं या ठिकाणी प्रचार सभेला आले होते. त्यासोबत तुम्ही काय भूमिका मांडता? खरं तर आपण प्रत्येकाला संविधान माहितीच आहे. संविधानाबद्दल आपण वाचलंय सगळ्यांनी. असं म्हणलं होतं आपण काय, म्हणजे आता आहे, लिखित आहे, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय हे आपण कुठेतरी म्हणजे बघतोय का, असं होतंय का? तर हे आपल्याला आता अस्तित्वात आणायची गरज आहे. तर येणाऱ्या 26 तारखेला अविनाश भोसीकर म्हणजे हे शिकलेले आहेत, हे ज्ञानी आहेत, तर अशा उमेदवाराला आपल्याला बहुमताने विजय करायचा आहे. मी एवढं सांगतो आणि तुम्हाला जय भीम करतो. नांदेडचा विचार करायला गेला तर एकीकडे प्रताप पाटील आणि दुसरीकडे अशोक चव्हाण जे काँग्रेसचे बलाढ्य नेते समजले जायचे ते आज भाजपमध्ये आहेत. दोन बलाढ्य नेते एकत्र आलेत. त्याबरोबर त्यांच्या प्रचारासाठी स्वतः अमित शहा येऊन गेले, उद्या नरेंद्र मोदी येत आहेत. याचा परिणाम वंचित बहुजन आघाडीच्या जे काही मतदार आहेत त्या मतदारांवर होईल का? सर खरं तर सांगू का मी तुम्हाला, आपण असं म्हणतो ना की सुरुवातीपासून अशी एक म्हण आहे, हमेशा ऐसी जगह बैठो, हमेशा ऐसी जगह बैठो कोई ना कहे उठ. बरोबर आहे ना? ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी? मला जोरात हो म्हणा. हमेशा ऐसी जगह बैठो की कोई ना कहे उठ. बराबर, ऐसी जगह बैठो. अभी ये मौका आया है कि अविनाश भोसीकर के माध्यम से कि ऐसी जगह बैठो कि कोई ना कहे उठ. तर आपल्याला आता अशा खुर्चीवर बसायची गरज आहे की आपल्याला कोणी उठही म्हणायची गरज नाही. म्हणून आपल्यासाठी खुर्ची अवेलेबल आहे. तर त्या खुर्चीच्या माध्यमातून, त्या विचारसरणीच्या माध्यमातून आपल्याला शिट्टीला मतदान करून आता लोकांना जागा करायची गरज आहे. तर आपण मतदान करणार आहोत. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी सभेला उपस्थित होता, सभा ऐकलात. नेमकं असं काय वाटलं तुम्हाला की आपण वंचितला मतदान करावं आणि वंचितचे कार्यकर्ते झाले? आज मी इथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेनिमित्तानं आलेलो आहे. तरी माझं गाव आष्टी आहे, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड, इथून मी आलेलो आहे. तरी माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा एवढे दिवस तुम्ही जे काय केलं त्या माध्यमातून तुम्हाला माहीत, पण यावेळेस तरी तुम्ही किमान वंचित बहुजन आघाडीला मतदान करा आणि आपल्या पक्षाला तुम्ही विजय करा, हेच माझी मागणी आहे. आणि आमच्या इकडून हिंगोली मतदारसंघातून डॉक्टर बी डी चव्हाण
साहेब यांनाच तुम्ही विजय करा, हेच माझं 2 शब्दात माझं बोलणं आहे आणि बाकीचं मी इथं काय बोलू शकत नाही. त्याबद्दल धन्यवाद. हदगाव मतदारसंघ हदगाव जे आहे ते हिंगोली मतदारसंघात येतं का? हो ना, हिंगोली मतदारसंघात येतं. मग तुम्ही हिंगोली लोकसभेचे मतदार असताना तुम्ही नांदेड लोकसभेसाठी कशासाठी आले? सर कसं आहे, सभा आहे, सभा असल्यामुळे यावं लागते. बाळासाहेब जिथं आहे तर तिथं आम्हाला जावंच लागतं. मग काय जिथं बाळासाहेब तिथं त्यांचे मतदार त्यांचे कार्यकर्ते असणार. बिलकुल सर. आता हिंगोलीमध्ये नेमकं वातावरण कसं आहे वंचितच्या बाबतीत? वंचितच्या बाबतीमध्ये हिंगोलीमध्ये आमची सीट येणार म्हणजे येणार. हे कसं आहे, काळ्या रेषावरली दगडाची रेगच आहे आमची. जवळपास वंचितनं महाराष्ट्रभर 45 उमेदवार उभे केलेत. तर त्या 45 उमेदवारांपैकी किती उमेदवार यांना गुलाल लागेल? सर आमचं एवढंच म्हणणं इथं असणार म्हणणं आहे की आता सध्याला आमचं बघा किती नाही जरी झालं तरी आमच्या कमीत कमी 8 तरी आमच्या सीटा इथं लागतील एवढीच आमची इच्छा आहे. सीटा लागून वंचित बहुजन आघाडीचा विजय होईल या पद्धतीच्या या ठिकाणच्या मतदारांचं म्हणणं आहे. या ठिकाणी अजून आपल्या सोबत कार्यकर्ते आणि मतदार आहेत. नेमकं तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्ही शाखा प्रमुख आहात असं म्हणतात की वंचित बहुजन आघाडीने नेमका कोणती रणनीती आखली की यावेळेस वंचित बहुजन आघाडीची नांदेड लोकसभेमध्ये विजय होईल? वंचित बहुजन आघाडीची रणनीती ही संविधानाची रणनीती आहे, फसवेगिरीची रणनीती नाही. म्हणून माझ्यासारखा तरुण मतदार आज बाळासाहेबांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा आहे. नक्कीच. या लोकसभेमध्ये मागच्या लोकसभेचा विचार करायला गेला यशपाल भिंगे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर या आधी 1998-99 या सालात इसवी सन आठवत नाही, स्वतः प्रकाश आंबेडकर या नांदेड लोकसभेतून उमेदवार होते, त्यांचाही पराभव झाला होता. आज तिसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या नांदेड लोकसभेला मिळालाय. तर नेमका वंचितचा विजय हे कसा होईल? या देशामध्ये आजचा तरुण मतदार हा जागृत आहे. अगोदर 1999च्या वेळेस मी मातंग समाजामधून येतो. माझ्या बापाला बाबासाहेबच माहित नव्हते, तर बाळासाहेब ही दूरचीच गोष्ट होती. आज महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब हे सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेब आज घरोघरी पोहोचलेले आहेत. सर्व जाती धर्मातून आज तरुण माणूस बाळासाहेबांच्या पाठीमागे उभे टाकलेला आहे. आणि 2019ची वंचित बहुजन आघाडीची सुरुवात होती, पण आजच्या तरुणांनी महाराष्ट्रातल्या गावखेड्यामध्ये शाखा बांधणी, बूथ बांधणी केलेली आहे. लाखोच्या लीडनं वंचित बहुजन आघाडी इथं विजय होणार आहे. नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा विजय होईल या पद्धतीच्या भावना आहेत. यानंतर आपल्या सोबत एक ताई आहेत. ताई, तुम्हाला काय वाटतं की वंचित बहुजन आघाडीचा विजय होईल का? 100% होईल सर, 100%. अविनाश भोसीकर यांना नांदेड लोकसभेचा गुलाल लागणार? बरोबर लागणारच, 100% लागणार. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचं वय काय आजी? माझं 75 असेल. 75 वय असताना खूप वेळ झाला सभा चालू आहे, भर उन्हामध्ये सभा चालू झाली होती. मग या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये येण्याचं कारण काय? माझ्या बाळासाहेब सुट्टे आले. बाळासाहेबांनी जो उमेदवार उभा केलाय त्याला तुम्ही 100% मतदान करणार आणि त्याला निवडून आणणार? आतापर्यंत मी कुणालाच मतदान केलं नाही, मात्र आपल्या नशिबाला काय कर, बाबासाहेबाशिवाय कोणालाच केलं नाही मी आतापर्यंत. म्हातारी झालो करता करता मतदान. माझं नाव काटका नाव आहे, मी चावऱ्याची खांदा नाव चावरे. कधी मी कुणाला गेलो नाही, नंतर आपल्या नशिबात जे आहे ते आहे. या ठिकाणी भावनिक होताना दिसत आहेत. बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर म्हणजे एक भावनेचा मुद्दा या ठिकाणी बनतात. ते ज्या पद्धतीने समाजाला उद्बोधन करतात, वास्तुस्थिती दाखवत असतात. तर पाहूयात येणाऱ्या लोकसभेमध्ये नेमका मतदारांचा कल वंचित बहुजन आघाडीकडे वळेल का आणि येणाऱ्या लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला गुलाल लागेल का? पाहूयात आपण येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात. आज वंचित मध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते आहेत. ते देगलूरचे नगरसेवक होते काँग्रेस या पक्षाचे. आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. तर आज तुम्हाला काय वाटतं, तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये नेमका का प्रवेश केला? आज आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मी सुशीलकुमार देगलूरकर, देगलूरचा नगरसेवक आहे, तसंच पॅन्थर फोर्स संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. मी आज हजारो कार्यकर्त्यांसोबत जवळपास 70 गाड्यांचा ताफा घेऊन या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी प्रवेश केलेला आहे. कारण मी वयाच्या 18व्या वर्षी भावी बहुजन महासंघाचा युवा तालुका अध्यक्ष होतो.
पण नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी बाहेर गावी होतो. त्यानंतर ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस सर्व युवकांचा मला पाठिंबा होता, म्हणून काँग्रेस पक्षाने मला स्वतः तिकीट देऊन उभं केलं आणि मी युवकांच्या पाठिंब्यावर निवडून आलो. निवडून आल्याच्या नंतर मी काम करत असताना जे बाळासाहेबांवर टीका होत होती, जे हे महाविकास आघाडीचे लोक बाळासाहेबांना वेगवेगळ्या टीका करत होते, हे टीका मला सहन झाली नाही. आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, बाबासाहेबांचा अनंत उपकार आपल्यावर आहे, ही टीका सहन झाली नाही, म्हणून या पक्षाला लाथ मारून मी या वंचित बहुजन आघाडीमध्ये हजारो कार्यकर्त्यांचे आणि निश्चितच आम्ही भोसीकर साहेबांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू आणि त्यांना निवडून आणण्याचे तुमच्या देगलूर मतदारसंघामध्ये आपल्या नांदेड लोकसभे अंतर्गतच ते मतदारसंघ येतो, तर त्यामध्ये नेमकं वंचित बहुजन आघाडीचं वातावरण कसं आहे? आतापर्यंत थोडंफार होतं, पण आज आता आमचं जवळपास 70-75 गाड्यांचा ताफा आलेला आहे आणि निश्चितच आम्ही भोसीकर साहेबांना निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनाची गाठ बांधलेली आहे आणि निश्चितच आम्ही मिरची रोटी खाऊन आम्ही साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. काँग्रेसच्या अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला खटकल्या की तुम्ही काँग्रेसला सोडून वंचित मध्ये आला? जे बाळासाहेबांवर टीका होत होते, 5 सीटा देत असतानाही बाळासाहेबांनी युती केलं नाही असं तसं, मला एक वाटतं की बाळासाहेबांना ज्या ठिकाणी औरंगाबादची जागा असेल, सांगलीची जागा असेल, अकोल्याची असेल, ज्या ठिकाणी 2-3 लाखाच्या वर मतदान आहेत, तशा जागेवर यांनी अगोदरच उमेदवार डिक्लेअर केले आणि 20,000 मतं ज्या ठिकाणी आहेत तशी जागा देतो म्हणलं, तशा जागेवर मला सांगा कोणता नेता तशी जागा घेऊ शकते? आणि हरामखोर काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले आणि हे सर्व महाविकास आघाडीवाले बाळासाहेबांवर टीका करण्याची याची लायकी असताना हरामखोर त्यांच्यावर टीका करत आहेत आणि बाळासाहेबांनी मॅनेज झाले असं तसं म्हणत आहेत. मला एक सांगायचं आहे, या देशाची ज्यांच्या सहीवर हा देश चालतो त्या बाबासाहेबांचे आदरणीय बाळासाहेब नाते आहेत आणि मला सांगा त्यांना पैशाची काय गरज आहे? आपण 1000 रुपये दिले तर 14,000 कोटी रुपये बाळासाहेबांच्या जमा होतात आणि बाबासाहेबांच्या संविधानावर हे लोक राज्य करत आहेत आणि हरामखोर सांगत आहेत की मॅनेज बाळासाहेब होतील का? यांच्या गांडीवर लाच घालून मी आज आपल्या वंचित आघाडीमध्ये प्रवेश केलेला आणि निश्चित मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे, माझं सर्व हात जोडून सगळ्या माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे, माय मावल्यांना बाळासाहेबांची टीका करत आहेत, बाळासाहेबांना अफवा करत आहेत, या अफवाला बळी न पडता मी जसं आपल्या घरात मी वापसी केलेली आहे तसं सर्वजण आपण आपल्या समाजाच्या सर्व नेत्यांना आपल्या पक्षामध्ये वापसी करण्यासाठी प्रयत्न करा आणि आपण बाळासाहेबांचे हात बळकट केल्याशिवाय स्वस्थ बसू नका अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या काँग्रेसमधून जाऊन या ठिकाणी वंचित मध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, ताई तुम्हाला काय वाटतं यावेळेस वंचित बहुजन आघाडीची सीट लागेल का? मी सुमनबाई सदानंद नरवाडे, राहणार गोविंदनगर, मी नांदेडचीच आहे. आताचा जो कार्यक्रम झालेला आहे वंचितचा, प्रकाश आंबेडकर आता 2:30च्या सभेला आलेले होते. आपले भरपूर काही अनुयायी महिला पुरुष भरपूर यावर्षी भरपूर काय त्यांचं मला खूप आवडलेलं आहे मतदानाचं. तर आपण भोसीकर साहेबाला या सिटीला आपण प्रचंड मताने विजय करूया आणि सगळेजण आपलं मत वंचित बहुजन आघाडीला देऊया. आता आपण मागे राहायचं नाही, आपण भरपूर काय मागे राहिलेलं आहे. आता इथून आपलं सगळं यांना आपलं दाखवायचं आहे. तुम्हाला काय वाटतं या भाजपच्या वाड्यामध्ये वंचितची सीट लागेल का? आपल्या पक्षाचं ऐकना आव्हान ग, आपल्या पक्षाचं ऐकना आव्हान ग, नको लावू सिर सखे चाल ग, नको लावू सिर सखे चाल ग. आपल्या पक्षाचा नेता ग कोण? बाबासाहेबांचा नातू बुद्धिवान. आपल्या पक्षाचा नेता ग कोण? बाबासाहेबांचा नातू बुद्धिवान. आहे दिल्लीत नवन शान ग, नको लावू
सखे चाल ग, नको लावू सखे चाल ग. भीमाकर गावी हो घडला इतिहास, नाही दिसला हो नेता कुणी त्यात. भीमाकर गावी हो घडला इतिहास, नाही दिसला हो नेता कुणी त्यात. बाळासाहेबाला आली नाही झोप ग, नको लावू सखे चाल ग, नको लावू सखे चाल ग. रक्त भीमाचा आहे शरीरात, मन दरवळते भाई समाजात. रक्त भीमाचा आहे शरीरात, मन दरवळते भाई समाजात. गात नरवाड ताई भीम गीत ग, नको लावू सखे चाल ग, नको लावू सखे चाल ग. आपल्या पक्षाचं ऐकना आव्हान ग, आपल्या पक्षाचं ऐकना आव्हान ग, नको लावू सखे चाल ग, नको लावू सखे चाल ग, नको लावू सखे चाल ग. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत. गाणे असो किंवा वेगवेगळे माध्यम असो, यातून पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत. तर आता बघण्यासारखी गोष्ट आहे की नेमकं भाजपचे दोन दिग्गज माणसं आज भाजपमध्ये आहेत, प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण. त्यानंतर अमित शहा यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी सभा घेतली. उद्या नरेंद्र मोदी येत आहेत. बघूया नेमका त्यांच्या सभेचा आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेचा परिणाम मतदारांवर किती होतो आणि कोणाला गुलाल लागेल हे आपण पाहण्यासारखं आहे. तर पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. आणि तुमच्या जर काही शंका असतील, तुमच्या काही मतं असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. त्यामुळे पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.